अगं म्हणून झालं की नाही, किती वेळ झालं कांदा भाजतेस? हो, यासाठी वेळेची गडबड करून चालत नाही, कारण कस्टमर आपल्यावर विश्वास ठेवून वर्षभराचा मसाला घेतं. मग कांद्यातील पाण्याचा पूर्णपणे अंश काढून घेतलाच पाहिजे ना. हा ते तर आहे सोड, कांदा पूर्णपणे भाजल्याशिवाय त्यातला पाण्याचा अंश जाणारच नाही. म्हणून तर आपण कांदा भाजण्यासाठी घाई करायची नाही. म्हणाली याबरोबर आणखी काय काय तयारी करायला लागते सांग तर. हे बघा, इथं मी हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा किस देखील आपण थोडंसं तेल घालून चांगला परतून घेतलेला आहे. तसेच इथं मी लसूण घेतलेला आहे. हा लसूण आपण पूर्णपणे सोलून घेतलेला आहे. हे मीठ मी 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घेतले. तसेच इथं आपण 6 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याची देठे काढून त्या 4 दिवस उन्हात सुकवून घेतलेल्या आहेत. तसेच इथं आपण हा 25 प्रकारचा खडा मसाला घेतलेला आहे. त्यातील काही मसाला तळून घेतलाय तर काही भाजून घेतलेला आहे. तसेच आपण इथं देशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि यामध्ये तर तुम्ही पाहिलंच, तेलामध्ये आपण कांदा आणि आलं पूर्णपणे तळून घेतलेला आहे. अरे वा मृणाली, एवढं सगळं वापरतेस म्हटल्यावर मसाला क्वालिटी होणारच की. मसाला तर क्वालिटी असणारच. म्हणून तर तुम्हाला जर मृणालीस मसाल्याचा कांदा लसूण मसाला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हा मसाला तुम्हाला संपूर्ण भारतात घरपोच होईल. आणि मसाला जर तुम्ही 3 किलो पेक्षा जास्त घेतलात तर तुम्हाला शिपिंग देखील फ्री राहणार आहे. तसेच तुम्हाला कांदा लसूण मसाला सोबतच मृणाली मसाल्याचे इतर मसाले देखील हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता फॉलो करा.